ताम्रपर्णी नदी गाळमुक्त करून महापुराचा संभाव्य धोका टाळावा यासाठी तातडीने उपाययोजनांची पूर्तता करावी यासाठी कोवाड व्यापारी संघटना व किणी-कोवाड भागातील पूरबाधित शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देताना व्यापारी संघटना अध्यक्ष दयानंद सलाम, चंद्रकांत कुंभार, कलाप्पाणा वांद्रे, जानबा कांबळे यांच्या सह्या आहेत. ताम्रपर्णी नदी ही चंदगड तालुक्याची जीवनदायिनी असून जंगमहट्टी प्रकल्प झाल्यापासून गेल्या 30 वर्षात नदी एकाही वर्षी कोरडी झालेली नाही. पर्यायाने दरवर्षी नदीत वाहून येणारी माती गाळ स्वरूपात साचत असून 40-50 फूट खोल असणारे नदीपात्र 15 ते 20 फुटावर येऊन ठेपले आहे. नदीचे पात्र उथळ होऊन पाणी वहन क्षमता मंदावली आहे. नदीपात्राच्या बदललेल्या भौगोलिक प्रारूपतेचा अभ्यास प्रशासनाने करावा, आणखी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे. 2019 पासून दरवर्षी कोवाडची बाजारपेठ पाण्याखाली जात असून पावसाळा सुरू झाला की व्यापारी वर्ग चिंतातूर होत आहे. नदीकाठाची हजारो हेक्टर ऊस व भात शेती महिनाभर पाण्याखाली जाऊन पिके कुजत आहेत. पिकांची वाढ खुंटत आहे. व्यापारी शेतकरी यांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी महापुरानंतर प्रशासनाने नुकसान भरपाई देण्यापेक्षा महापुराच्या समस्येचा योग्य तो अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात असे निवेदनात म्हटले आहे. 2019 पासून प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊन सुद्धा काहीच दखल घेतली जात नाही. आता पूरग्रस्त जनतेचा संयम सुटत चालला असून व्यापारी व शेतकरी उग्र आंदोलन करायच्या तयारीत असल्याचे कोवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम, उपाध्यक्ष कलाप्पाणा वांद्रे, चंद्रकांत कुंभार, जानबा कांबळे यांच्यासह शेतकरी व्यापारी वर्ग उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश येणापुरे, चंदगड.